समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी दापोलीतील शिवभक्तांनी दापोली तहसीलदार यांना एक निवेदन दिलंय आणि आपला निषेध व्यक्त केला आहे। दापोलीतील शिवभक्त हे आज 5 मार्च रोजी शिवपुतळ्याजवळ एकत्र जमले। त्या ठिकाणी त्यांनी अबू आझमी यांच्या विरोधात घोषणा देखील दिल्या। नंतर दापोलीच्या तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार अर्चना बोंबे घोलप यांनी एक निवेदन सादर केले। यावेळी दापोलीसह तालुक्यातील अनेक शिवभक्त उपस्थित होते। गेल्या 2 दिवसापूर्वी अबू आझमींनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजवर ज्यांनी आघात केलं, या महाराष्ट्रावर त्यांनी कठोर कारवाई केली। अशा औरंगजेबाचे जे उदात्तीकरण करतात अबू आझमी, या अबू आझमीवर कडक कारवाई व्हावी, त्यांचे निलंबित व्हावं यासाठी तहसीलदार मॅडम, दापोलीतील तहसीलदार मॅडमना आम्ही एक निवेदन दिलं आहे आणि आमची तमाम शिवभक्तांची एक नम्र विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्र शासनाने यांच्यावर कडक कारवाई करावी, त्यांना निलंबित करावी ही आमची नम्र विनंती आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।